नमस्कार मित्रांनो, हा एक कंटिन्युएशन व्लॉग आहे। जर या आधीचा व्लॉग बघितला नसेल तर तोही बघा आणि जर फर्स्ट टाइम तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट केला असेल तर फटाफट सबस्क्राइब करा। आमचे आधीचे व्लॉग्स आणि येणारे सगळे व्लॉग्स तुम्ही बघू शकतात। तर मित्रांनो, आमचे दादा मुळात चिपळूणचे राहणारे आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला थोडीफार का होईना पण आतून चिपळूण शहराचं दर्शनसुद्धा दिले आणि इथेच असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुद्धा आम्हाला जेवायला घेऊन गेले। वर्षा, आता आपण कुठे कुठे गेलो होतो? सकाळपासून डेरवण झालं, डेरवणचं शिवसृष्टी झालं, त्याच्यानंतर परशुराम टेम्पल झालं आणि मग वसिष्ठी रिव्हर व्ह्यू त्यांनी म्हणजे वरनं एका पॉईंटवरनं वसिष्ठी रिव्हर छान दिसते, तो एक पॉईंट दाखवला त्यांनी। आणि खास त्यांनी आता आपल्याला इकडे आणलं आहे ते हॉटेल अभिषेक, चिपळूणचं फेमस हॉटेल आहे आणि वेटिंग आहे 15 ते 20 मिनटाचं, कारण सुट्टीचे दिवस आहेत आणि लोक आलेली आहेत फिरायला। तर त्या हॉटेलच्या समोरच त्यांची सिटिंग अरेंजमेंट त्यांनी करून दिलेली आहेत। आम्ही तिकडेच बसलेलो आहोत आता आणि आमचं नाव आलं की आम्ही जाऊ जेवायला। त्यांनी नाव लिहून घेतलेलं व्यवस्थित। बघूया कधी नंबर येतोय। तर वर्षा, आता आपण हॉटेल अभिषेकमध्ये आलेलो आहोत। ते काय काय ऑर्डर दिलेली आहे? आपण हॉटेल अभिषेकमध्ये एकतर प्रॉन्स रवा फ्राय सांगितले, सुरमई रवा फ्राय सांगितलेलं आहे आणि थाळीमध्ये शौनकने मटण वडी थाळी सांगितली आहे। मटण फ्राय नाही, शौनक मटण वडी थाळी नाही, मटण थाळी विथ चपाती सांगितली आहे। मी चिकन थाळी विथ वडे सांगितलं आहे आणि अथर्वनी चिकन फ्राय विथ चपाती सांगितली आहे। वेटिंग लागलं आपल्याला? वेटिंग 15-20 मिनटाचं वेटिंग लागलं। बघूया आता ऑर्डर 5 मिनटं झाली आहे, सांगितलं 5 मिनटात येईल, तोपर्यंत आम्ही एक ग्लास सोलकढी पितो आणि सोलकढी चांगली आहे। तर आता आमची पहिली डिश आलेली आहे इकडे, चिकन फ्राय आणि चपाती आणि वर्षाची चिकन मसाला थाळी आहे आणि त्यात तिने कोंबडी बडे घेतलेले आहेत आणि इथे आलेले छान 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 एकदम मस्त सगळं एकदम। तर इथे मटनची थाळी आलेली आहे, हा राईस आहे, याच्यात सुरमई प्रॉन्स फ्राय। बघूया जेवण कसं वाटलं? टेस्टी आहे, टेस्टी, भूक लागली त्यामुळे आम्ही आता खातो। याच्यातलं पांढरा रस्सा पण आहे, म्हणजे आतापर्यंत मी 2 दिवस खातोय, कुठे आम्हाला मिळालं नाही ना। रस्सा लागला तर अजून घ्या असं त्यांनी सांगितलं, अजून पण घेऊ शकतात। गेले 2 दिवस आम्ही भटकतोय गुहागर वगैरे, प्रत्येक ठिकाणची जेवणाची चव वेगवेगळी आहे। सॉस पण मस्त आहे आणि आज माझ्या ते पहिल्यांदा आपल्याला याच्यावर चटणी दिलेली आहे, त्यात पण ती चटणी कुठे घेतली होती? फ्लॉस थोडे मोठे पण आहेत ॲज कम्पेअर टू आपण जे खात होतो तिथे। रवा फ्राय अजिबात तिखट नाही आहे, चव वगैरे छान आहे, मस्त आहे। आतापर्यंत 3 ठिकाणी खाल्लं, तिन्ही मध्येच एकदम वेगवेगळं। श्रीमती अशी सांगत होती, कोकणात येऊन कोल्हापूरचा पाडला
टेस्ट पण तशीच आहे. मस्त. म्हणजे ऑब्वियसली जे कोल्हापूरचे असतील त्याचं वेगळं मत असू शकतं. पण इट्स गुड. आम्हाला आवडलं. गेले 2 दिवस आपण खातो इथे चिकन वगैरे मटण. कालच्या सगळं ते पण मटण आहे. पण कसं ते त्रास नाही झाला. त्रास नाही झाला की वेगवेगळे मटण शिजलं पण छान आहे. तर फायनली आता आम्हीच उरलेलो आहोत जेवायचे, कारण आम्ही आलो पण लेट. इथे बरेच ग्रुप होते. बाहेर पण आहे AC नॉन AC दोन्ही. हां, AC नॉन AC आहे, वरती पण आहे. हां. बट आम्ही आलो तेव्हा ते बंद होतं, म्हणजे ते वरती कोणीच नव्हतं. बट हॉटेल अभिषेक छान रिकमेंडेड आहे. हां, चिपळूणमध्ये आलात तर नक्की विजिट करू शकता. आणि आता आम्ही 3 हॉटेलमध्ये जेवलो. 2 गुहागरमध्ये, हे चिपळूणमधलं. जर खरं सांगायचं म्हटलं तर गुहागर फूड वाईज ऑसम होतं. हॉटेल अन्नपूर्णा फूडमध्ये ऑल फ्रंटचं त्यांनी बीट केलं आहे खाण्यापिण्यासाठी. त्यातर सर्व्हिसमध्ये मला हॉटेल अभिषेक आवडलं. पण तो माणूस आता किती वाजले दर्शन? ऑलमोस्ट 4 वाजलेले. इथे त्याच्यावर बोर्ड लिहिले 11 ते 3. आम्ही आलो 3च्या आधीच एंट्री केली. हां, 3:15 आलो. आणि त्यांना बहुतेक जेवायचं स्टाफला, तरी पण त्याची घाई, चिडचिड किंवा शेवटचं काहीतरी उरलेलं ढकलतायत तसं नाही आहे. पोळी पण त्याची मस्त गरम गरम नको म्हटल्यावर त्यांनी पोळी आणून दिली एक्स्ट्राची. हां, तो आत्ताही विचारलं हे हवं का, घ्या घ्या वगैरे. तर सर्व्हिस आणि आग्रह वाईज हे चांगले आहे. फूड वाईज पण तिन्ही हॉटेल चांगले आहेत. तिघांची वेगवेगळी पद्धत आहे. इकडची युनिक पद्धत म्हणजे कोकण प्लस कोल्हापूर मिक्स. पांढरा रस्सा तर अप्रतिम होतं. पण त्यांच्या मेनू कार्डमध्ये तांबडाविषयी मेन्शन नाही आहे. मटाचा रस्सा म्हटला तर. हां, तर गुहागरमध्ये आहात तर तुम्ही हॉटेल अन्नपूर्णा नक्की ट्राय करा. जर तिकडे गर्दी असेल, पण गर्दी तिकडे सगळीकडेच असते. हॉटेल अन्नपूर्णा, त्यानंतर मग हॉटेल श्रद्धा. चिपळूणमध्ये आम्ही इथे आलो त्यामुळे आम्ही हॉटेल अभिषेक सांगतो. अजून पण काय तुम्हाला माहिती असेल तुम्ही ऑब्वियसली डेफिनेटली. आणि तिथे चिपळूण सिटीमध्ये आहे त्यामुळे इकडच्या आणि गुहागरच्या हॉटेलच्या रेट्समध्ये फरक आहे. बट ऑब्वियसली जसं मुंबई पुणे ह्याच्यात फरक असतो तसंच आहे. तर आता आपण आलेलो आहोत चिपळूणचं खास आकर्षण बघायला, मगर. तुम्हाला या मोच्यात दिसतील का आयडिया नाही आहे. ती तिथे पहिली मगर बसलेली आहे. पाली 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 पाली. नाही, तिसरी तिकडे त्या साईडला तिसरी गेली पाण्यात. बेबी एक अलर्ट झाल्यासारखे गायब झाले सगळ्या त्या. गाईज फायनली आम्ही आजची भटकंती करून परत घरी आलेलो आहोत. आजची भटकंती वॉज मोर ऑफ अ ट्रॅव्हलिंग आणि लेस ऑफ अ डेस्टिनेशन एन्जॉय करणं. कारण आज पूर्णपणे आम्ही चिपळूण आणि परशुराम त्या साईडला होतो, त्यामुळे नुसतं ट्रॅव्हलिंग जास्त झालं आहे. त्याच्यानंतर मग चिपळूणमध्येच आम्ही आतल्या तरी सिन्स ते ड्रायव्हर चिपळूणचे होते त्यामुळे त्यांनी आम्हाला चिपळूण आतमधनं दाखवलं होतं, ते थोडंफार बघण्यात आलं. बट ॲज कम्पेअर टू येस्टरडे आज असं आमचं एवढं साईट सीइंग नव्हतं. जे काय होतं ते फक्त मंदिर होती ती फटाफट बघितली आणि आम्ही आलो. आणि जेवण वगैरे छान होतं हॉटेल अभिषेकमधलं. तर आता आम्ही जात आहोत बीचवर. फायनली लास्ट टाईम गुहागर बीच या जर्नीमधलं पुन्हा आम्ही नक्कीच येऊ, कारण आम्हाला ही जागा आवडलेली आहे. तर हा आहे गुहागरचा बीच, समुद्रकिनारा, सगळ्यात मोठा महाराष्ट्राचा समुद्रकिनारा. यासुद्धा पर्यटक आहे आणि आज त्यासाठी टांगा दिसत आहेत. टांगा त्या दिवशी नव्हता. इकडे फेरफटका मारूया, पाण्यात जाऊया, उड्या मारूया, फोटो काढूया, मजा करूया. मजा करा.
आता आम्ही आमच्या रूममध्ये परत आलेलो आहोत. आज आम्ही रिसॉर्टवर नाही रात्रीचा डिनर घेतला, तर इकडे जसं हॉटेल कौशिक आहे तिकडे गेलेलो. आमचं बॅड लक, आम्ही शूट नाही करू शकलो, बट तिकडे समोसा, वडापाव, 2 मिसळ, आंबोळी आणि त्याच्यानंतर 1 कप चहा आणि दडपे पोहे, ते सगळं आम्ही ट्राय केलं मस्तपैकी. आणि अफलातून आहे. आणि एवढं सगळं ह्याचं बिल आमचं जेमतेम 223 रुपये झालं. खरंच जर तुम्ही गुहागरमध्ये येणार आहात आणि गुहागरचे जिकडे रिसॉर्ट्स आणि होमस्टेज आहेत त्या पॅचमध्ये जर तुम्ही येऊन राहणार आहात तर हॉटेल कौशिक या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. तर चला आता बडबड संपवतो. आजचा दिवस इकडे संपलेला आहे. तर मग भेटू आपण लवकरच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.